आपल्या सर्वांना महाराजांनी रायरेश्वरच्या मंदिरात बोलवलंय. महाराजांच्या मनात नक्कीच काहीतरी मनसुबा असणार. सांगतो, पण त्याआधी आपण लढाईचा खेळ खेळूया का? आज मी तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? गड्यानो, आज मी तुम्हाला इथे एका विशेष कारणासाठी बोलवलंय. आजवर आपण एकत्र खेळलो फिरलो, पण आता खेळायची वेळ संपलेली आहे. तुमचे डोळे काहीतरी वेगळंच सांगतात. तुमच्या मनात काय चाललंय सांगा आम्हाला. आमची तलवार तुमच्या एका शब्दासाठी असोचलेली आहे. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांच्या हुकुमाने आम्ही या पुण्याच्या जहागिरीचा कारभार सांभाळत आहोत. हो की राजे, मासाहेब आणि तुम्ही या पुण्याचं गोकुळ केलं. पण गड्यानो, यात आम्हाला मुळीच आनंद नाही. सुलतानाची वतनदारी ही परक्यांची गुलामगिरीच आहे. त्यांचे युद्ध चालत असतात. त्या युद्धात आपली लोके मारली जातात. कुटुंब देश जडले लागतात. आपले मुलूकच्या मुलूक उद्ध्वस्त होतात. हे आपण किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यांसाठी किती दिवस राहायचे? सांगा गड्यानो, सांगा. आपण आपलं राज्य निर्माण करायचं. स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. होय, हिंदवी स्वराज्य. परकीयांची गुलामगिरी नसलेलं स्वराज्य. प्रत्येक माणसाला स्वाभिमान शिकवणारे स्वराज्य. आपल्या आया बहिणीच्या अब्रूला संरक्षण देणारे स्वराज्य. अवघ्या मराठी मुलखाला आणि मराठी माणसाला एका ध्वजाखाली एकत्र ठेवणारे स्वराज्य. यासाठी संख्या बळावर युद्ध जिंकता येते, पण साम्राज्य उभं करण्यासाठी जिद्द लागते. आपण स्वराज्य निर्माण करायचं. पुण्याच्या राजाचं नाही तर रयतेचं राज्य. हे सांगण्यासाठी नाही तर मारण्यासाठी केलेले एक धाडस आहे. सांगा, आहे तुमची तयारी? आम्ही जन्माला आलो ते तुमच्या शब्दाबद्दल वरायला. ही जमीन आपली, स्वराज्याची शपथ घेऊया. आम्ही तयार आहोत. मग घ्या शपथ. या रायरेश्वराला साक्ष देऊन आम्ही अशी शपथ घेतो की आता आमचे एकच ध्येय आहे, हिंदवी स्वराज्याची स्थापना. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आम्ही आमचे सर्वस्व अर्पण करू आणि या भूमीत स्वराज्य नांदू. बोला हर हर महादेव. शपथ शपथ शपथ. आम्ही आमच्या रक्ताचा शेवटचा प्रेम असेपर्यंत स्वराज्यासाठी लढू. बस, आता मागे वळून पाहायचं नाही. आता फक्त एकच ध्येय, हिंदवी स्वराज्य. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी.
6 जोड्या म्हणजे 12 कलाकार पालखीला संदीप चळके, सुदीप चळके आणि त्याचे सगळे सहकारी 9 वाद्य कलाकार, 4 ढोल, 1 ताशा, सनई, सूर, निशान, झांज आणि 6 जोड्या 12 कलाकार पालखी नाचवण्यासाठी. या आजच्या रात्रीतली ही शेवटची 20 मिनिटे चिंचगडी संघासाठी. पुन्हा एकदा सांगतो, स्पर्धा संपल्यावर फक्त 10 मिनिटं थांबा. त्या 10 मिनिटात गाववाल्यांना पालखी नाचवायला दिली जाणार आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन पंचांचा निकाल तयार होईपर्यंत आपण पालखी नाचवायची. आजूबाजूवर आलेले सगळे शाबास. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मोरया मोरया मोरया. सुकाय माते की जय. ग्राममध्ये त्याला साथ घातले.
यांच्या वतीनं आयोजित केलेला हा भव्य दिव्य सोहळा आणि या सोहळ्यामध्ये तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 6 संघांनी सहभाग नोंदवला आणि शिवाजी सखाराम बुधर आणि त्यांच्या बुधरवाडीतल्या सगळ्या सहकार्यांनी जी मेहनत घेतली ती खरोखरच केदार वाघजाई तुमच्या पाठीशी उभी राहिली आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. हा कार्यक्रम संपन्न करत असताना ज्या ज्या मंडळींनी सहकार्य केलं त्यामध्ये आमचे सावडेकर गुरुजी असतील, आमचे बंटी चव्हाण मार्गदर्शनवाले असतील किंवा आमचे गणेश खापरे लाईव्ह वाले असतील, इतर सगळी मंडळी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. किंवा जे जे संघ या स्पर्धेत उतरले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या 6च्या 6 संघांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि आता जास्त वेळ न करता आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. बक्षीस वितरण करत असताना सुरुवातीला ज्या 2 पंचांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं पंचगिरी केली त्या 2 पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. रामचंद्र लाखनबुवा आणि स्वप्नील गुरु दोघांनी पुढे यायचं आहे आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान होणार आहे. चला या बुवा या, पांढऱ्यादा या. दोन्ही अनुभवी पंच या क्षेत्रातला दोघांच्याही पाठीशी जवळजवळ लाखनबुवा हे 35 ते 40 वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत. स्वतः एक उत्कृष्ट ढोल वादक आहेत आणि अशा प्रकारच्या स्पर्धा 2000 सालापासून ते करतात. दांडगा अनुभव आहे. मगाशी शॉल वगैरे देऊन झाली त्यांना, हे द्या फक्त. हा घ्या. त्यानंतर दुसरे पंच पांढऱ्यादादा गुरु उठा. दुसऱ्या एका कोणीतरी खुर्चीत उठा त्यांना द्या पटकन. मालकांना द्या. चला हा समोर बघा, समोर कॅमेरा तिकडे बघा. धन्यवाद. यानंतर वैयक्तिक जी पारितोषिक आहेत ते आपण आधी सुरुवातीला देणार आहोत. बसा. 6 संघ सहभागी झाले होते. 6 संघामध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि सहभागी संघ हे सांगितले जाणार आहेत. तत्पूर्वी या स्पर्धेमधून वैयक्तिक पारितोषिक दिली जाणार आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं पारितोषिक असणार आहे उत्कृष्ट सनई. हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. उत्कृष्ट सनई आणि उत्कृष्ट सनई या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय पद्मावती देवी पालखी नृत्य पथक मार्गता माने. सनई वादक आहेत का? असेल तर या स्वतः. हा या. टाळ्या होते त्यांच्यासाठी. यानंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट झांज. उत्कृष्ट झांज आपले एक कार्यकर्त्याला बोलवून त्यांच्या हस्ते द्यायला सांगा. प्रत्येक संघानं आपापल्या परीनं झांज वाजवण्याचा प्रयत्न केला पण या स्पर्धेतला सगळ्यात जबरदस्त वाजलेला आणि त्या झांज वाजवण्याबरोबर जबरदस्त नाचलेला स्पर्धक आणि त्या उत्कृष्ट झांज या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय वाघजाई मानोबा पालखी नृत्य पथक मागजा. मागजन संघाचा झांजवाला या पुढं अतिशय जबरदस्त झांज वाजवला होता. त्याला वैयक्तिक 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळालं होतं. यानंतर या स्पर्धेतलं उत्कृष्ट निशाण. प्रत्येक संघाने आपापलं निशाण फडकवण्याचा प्रयत्न केला आणि उत्कृष्ट निशाण या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय खेळ वरदान पालखी नृत्य पथक पालपेणे. यानंतर दादा तुमचा आवाज व्हायचा बारीकच यावा. उत्कृष्ट ताशा. प्रत्येक ताशेवाल्यानं आपापल्या परीनं सुंदर असं योगदान दिलं पण जो ताशा ढोलाला साजेसा वाजला त्या ताशाला उत्कृष्ट ताशा हे पारितोषिक दिलं जात आहे.
आणि उत्कृष्ट अशा या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय पद्मावती देवी पालखी नृत्य पथक मार्गतामध्ये. सगळ्यात दणदणीत आणि खणखणीत वाजलेलं ढोल आणि उत्कृष्ट ढोल या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी. अतिशय दणकट असे वाजलेले ढोल. ढोलवाले मिलिटरीमॅन या पुढं साठी थांबलेले होते ते. एका जोरात टाळ्या होऊ द्या. हा आपल्या देशाचा शिपाई आहे आणि या ठिकाणी शिबिरात देऊन उत्कृष्ट ढोल वाजवत होता. यानंतर या स्पर्धेतला सगळ्यात उत्कृष्ट ठरलेला देखावा. प्रत्येक संघानं आपापल्या परीनं देखावा सादर केला. सगळेच देखावे सुंदर आणि अप्रतिम होते, परंतु त्या देखाव्याचं सादरीकरण नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर झालं आणि जो देखावा पंचांना भावला, प्रेक्षकांना भावला, आयोजकांना भावला, त्या देखाव्याला उत्कृष्ट देखावा हे पारितोषिक दिलं जात आहे. आणि उत्कृष्ट देखावा या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयात घेतलेली रायडेश्वराच्या मंदिरातली शपथ लहान मुलांनी सादर केलेला देखावा सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी. कुठल्याही प्रकारचं प्रॉन्टिंग नाही, स्वतः बोलून अतिशय सुंदर पाठांतर, सुंदर शब्दभेद आणि सुंदर त्यांची वेशभूषा, सगळं काही अप्रतिम. जोरदार टाळ्या घाला पाहिजे. सहभागी संघांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. सर्वप्रथम आपला स्थानिक चांदतळे संघ जो होता त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्मान चिन्ह आणि प्रेमाची भेट देऊन चांदतळे संघासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर 5 संघ उरले, त्यातल्या पाली संघाचं सन्मान चिन्ह देऊन ते अगोदरच निघून गेलेले आहेत. उरलेले 4 संघ 4 ट्रॉफ्या माझ्या समोर आहेत. 4ही संघांना ही सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित केलं जाणार आहे. प्रत्येक संघानं आपापल्या परीने अतिशय चांगला कार्यक्रम केला, परंतु मी नेहमी सांगत असतो बक्षीस देण्यापूर्वी की जे जिंकलेत त्यांनी उन्मत्त व्हायचं नाही, जे हरलेत त्यांनी नाराज व्हायचं नाही. कदाचित आज जिंकलेले उद्याच्या मैदानात हरू शकतात आणि आज हरलेले उद्याच्या मैदानात जिंकू शकतात. ही स्पर्धा आहे, प्रत्येकाने ते खिलाडी वृत्तीने घ्यायची आहे. आणि परीक्षण करत असताना एखाद्याचे नुसते ढोल वाजले म्हणजे तो जिंकेल असं नाही, किंवा एखाद्याची नुसती पालखी चांगली नाचली म्हणजे तो जिंकेल असं नाही, नुसता ताशा वाजला, नुसती सनई वाजली तर असं होत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की ज्याचे सगळ्या गोष्टीमध्ये चांगले प्रकार घडतात, वाद्य, नृत्य, सनई, झांज, निशाण हे सगळे प्रकार जेव्हा, कारण प्रत्येकाला वेगवेगळे मार्क असतात, सगळ्यांचा ताळमेळ ज्या वेळेला एकत्र येतो त्याच वेळेला तो संघ टॉपला जात असतो. आणि दोन्ही अनुभवी पंचांनी परीक्षण करून दिलेल्या निकालानुसार या ठिकाणी पाली हा संघ 5व्या क्रमांकावर गेलेला आहे. 4थ्या क्रमांकावर आलेला जो संघ आहे त्याचा या ठिकाणी रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे. आणि ज्या संघाला 100 पैकी 69 गुण मिळालेले आहेत तो संघ या स्पर्धेतला 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे. आणि तो संघ आहे वाघजाई मानोबा पालखी नृत्य पथक मागझण तालुका संगमेश्वर. यानंतर पहिला, दुसरा आणि तिसरा ज्या संघाला 100 पैकी 70.5 गुण मिळाले, 70.5, तो संघ या स्पर्धेतला 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे. आणि तो संघ आहे सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी.
उत्तमाने, दुसरा पालपेने. दोघांनी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी या मैदानावर येऊन केली. कोणीतरी दुसरा असणार, कोणीतरी पहिला असणार. ज्या संघाला 100 पैकी 84.5 म्हणजे 84.5 एवढे गुण मिळाले तो संघ या स्पर्धेतला 2 नंबरचा मानकरी असणार आहे. आणि ज्या संघाला पहिला नंबर आलाय त्याला मिळाले 91 मार्क. तो पहिला नंबरचा मानकरी आहे. दोन्ही संघ. आणि या स्पर्धेतला दुसऱ्या नंबरचा मानकरी ठरतोय खेळ वरदान पालखी नृत्य पथक पालपेणे तालुका गुहागर. अभिनंदन पालपेणे संघ. आणि ज्या संघाला 100 पैकी 91 गुण मिळाले तो संघ श्री शिवाजी सखाराम मुदड आणि मुदडवाडी ग्रामस्थ याने आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य केदार वाघजाई या देवतांच्या पालखी या शिमगा. सगळे पांढऱ्यावर उभे राहा, सगळ्यांनी लाईनीत उभे राहा. एका बाजूला तुम्ही देणारे थांबा, एका बाजूला घेणारे थांबतील. आणि या स्पर्धेचा विजेता संघ पद्मावती देवी पालखी नृत्य पथक मार्गदामाने तालुका चिपळूण.